निलेश लंके गेले तर त्यांच्या जागी 5 जण येतील, भास्कर जाधव येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे, असं वक्तव्य अजित पवार गटाचे धर्मराव बाबा आत्राम यांनी केले। निलेश लंके यांनी अजित पवार गटाला रामराम ठोकलाय आणि आता ते राष्ट्रवादी शरद पवार गटात सामील झालेत। निलेश लंके गेले तर त्यांच्या जागी 5 जण येतील, असं वक्तव्य अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी केले। भास्कर जाधव हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत। भास्कर जाधव यांनी एका सभेत जाहीर नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर आता ते ठाकरे गट सोडून अजित पवार गटात जाण्याचा चर्चांना उधाण आलंय। त्यातच संधी साधत अजित पवार गटाकडून भास्कर जाधव यांना पायघड्या घालण्याचं काम जोमानं सुरू आहे, अशा देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहेत। लोकसभा निवडणुकीत गडचिरोली या जागेवर निवडणूक लढण्यासाठी धर्मराव बाबा आत्राम यांनी इच्छुक असल्याचं बोलून दाखवलंय। तसेच मी जर कमळ चिन्हावर लढलो तर ते अजित पवारांना आवडणार नाही, असं ते म्हणाले। तसेच आपण जर पडलो तर भाजपच्या 399 जागा जिंकून येतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 405 स्वप्न अधुरं राहील, असं देखील ते म्हणाले आहेत। सोबतच भास्कर जाधव हे चांगलेच नेते आहेत आणि याआधी त्यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील काम केले, असं देखील धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हणाले आहे। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।